नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रणाली आणि माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर आज माझे जवळपास जेवण वगैरे स्वयंपाक अश्वतागच झोपले किंवा सकाळचे जे कामं असतात तर ते पूर्ण झाले. तर तरी अजून काही अर्धे कामं बाकी आहे आणि जसं की आज रविवारी आणि मौनी अमावस्या आहे, तर मग थोडीशी म्हटलं आता साफसफाई करू, थोडं सावरू वगैरे, बघू आता काय काय मॅनेज होतं किंवा काय काय करता येतं. तर आत्ता मुलं झोपले आणि आता थोडीशी मी रिलॅक्स बसले होते. म्हटलं चला आता छोटासा आपण आपल्या व्हिडिओची आजची सुरुवात करूया. सकाळपासून ना मी म्हणते पण ना वेळच नाही मिळत, की गोष्टी नाही मॅनेज होत मुलांसोबत किंवा सगळं काम करायचं पडतं, की हे आवरून घ्यायचं आहे, ते आवरून घ्यायचं आहे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. तर असं करता करता सकाळचा पूर्ण वेळ गेला, पण मोबाईल माझ्या हातात काही घेणं झाला नाही किंवा कॅमेरा स्टार्ट करणं झाला नाही. तर मग चला आज थोडंसं आपण आता राहिलेले काम आहे ते आवरून घेते. फरशी पुसायची राहिली होती माझी, मग म्हटलं चला आधी फरशी पुसून घेऊ. मी ना नेहमी हातानेच फरशी पुसते, कारण मला हाताने फरशी पुसलेलीच आवडते. कारण ही ना गोटा फरशी, याच्यावर चिकट डाग आहे ना, ते लवकर मॉपने निघत नाही. तर मग मी नेहमी हातानेच पुसते, पण यावेळेस म्हटलं चला मला दुसरे कामं करून घ्यायचे, तर पटकन मॉपनी ना फास्टमध्ये पुसून घेऊ. मग आज मी मॉपनीच सर्व फरशी पुसली, बेडरूम, किचन, हॉल. त्याच्यानंतर हा उंबरठा खूपच खराब झाला होता. खूप दिवसांचं म्हणत होते की स्वच्छ करून घेऊ, स्वच्छ करून घेते, पण ते होतच नव्हतं. राहूनच जायचं. म्हणलं मग चला आज ते पण मस्त स्वच्छ उंबरठा पुसून घेतला. नंतर ही गणपतीची मूर्ती दरवाजाच्या बाजूला ती पण स्वच्छ करून घेतली. ती पण मी कधीच माझं ते चालू होतं की ती मूर्तीकडे लक्षच देणं होत नव्हतं. तर ती पण पुसून घेतली. त्याच्यानंतर मग थोडीशी जाळी जाळी तर काही एवढे झाले नव्हते. पण म्हणलं चला एक हात मारून घेऊ, आहे वेळ तर. तर मग थोडंसं एक हात मारून घेतला फास्टमध्ये पटपट, पटपट. यावेळेस काही जास्त जाळे झाले नव्हते. मग त्यानंतर म्हणलं आता चला माझ्याकडे आज आहे वेळ. मग मस्त उंबरठ्याची पूजा करून घेतली. थोडंसं चंदनाचा लेप लावला. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा वाहून उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. आणि मग आता माझं कसं आहे ना, मला जसा वेळ मिळाला मी तशा गोष्टी करते किंवा असं रेग्युलर बेसिसवर ह्या गोष्टी होत नाही. तर मग जेव्हा मला वेळ मिळतो किंवा मग सगळे कामं लवकर आवरलेले असतात, तर तेव्हा मग मी ह्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी एक्स्ट्राच्या तेव्हा मी त्या करून घेते. कारण लहान मुलं असले का आपण असं ठरवू नाही शकत, की आज ही गोष्ट करायची म्हणजे झालीच पाहिजे किंवा काय, मग खूप चिडचिड होऊन जाते. म्हणजे मुलांना पण सांभाळायचं, घरातले कामं ते, आणि जर थोडंसं रेस्ट नाही मिळाला ना, तर मग माझी खूप चिडचिड होऊन जाते. त्याच्यामुळं मग मी जसं जमेल ना, जसा वेळ मिळाला तशा गोष्टी करते. रेग्युलर नाही होत गोष्टी, पण मग असं अधूनमधून अशा गोष्टी मग मी करत असते. आता आधी तर काही वेळच मिळत नव्हता. पण आता थोडेसे मुलं दुपारी झोपले का मग आणि काम जर लवकर आवरलं ना, मग मला असतो थोडासा वेळ माझ्याकडं या गोष्टी करण्यासाठी. तर ह्या आता हे उशीर तर झालाच होता. आता हे समोर बाकी अंगणात रांगोळी काढली होती, पण म्हटलं चला आता इथंही काढून घेऊ. बसलेच होते तर रांगोळीचा डब्बा घेऊन मग एक मस्त छोटीशी रांगोळी काढली. नंतर ह्या गणपतीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण केले. त्यानंतर खिडक्या पण खूप खराब झाल्या होत्या. खिडक्यांना थोडंसं जाळं आलं होतं. तर मग त्या पण मी फास्टमध्ये पुसून घेतल्या. आणि ह्या खिडकीचे हे जे जाळी ना, हे पुसायला खूपच हे जाते, म्हणजे खूपच अवघड जातं. तर तुम्हाला काही माहीत असेल ही की ह्या खिडक्यांची जाळी कशी स्वच्छ करायची, तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण याच्यामध्ये ना खूप वेळ गेला माझा, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये असं बोट घालून, कपडा घालून व्यवस्थित स्वच्छ करावं लागत होतं. असं मग खिडक्या वगैरे पुसून घेतल्या. त्याच्यानंतर आज मला तूप पण बनवायचं होतं. खूप साय साचली होती. खूप दिवसांचं म्हणत होते का मला तूप बनवायचं होतं. मग आहे ना मी काय केलं, पूर्ण साय हे केली आणि बाहेर काढून ठेवली होती रूम टेम्परेचरला येईपर्यंत 2-3 तास. मग त्याच्यानंतर मी ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये थोडं फिरून घेतलं. मग या प्रकारे असं, आणि ते मग लोणी पूर्ण एका साईडला होतं आणि ते पाणी, ते जे पाणी निघतं ते पूर्ण काढून टाकायचं. तर मी असं ते पूर्ण पाणी काढून टाकलं. त्याच्यानंतर मग स्वच्छ पाण्याने ना हे लोणी पूर्णच ते पाणी असं व्हाईट व्हाईट पाणी निघेपर्यंत आहे ना लोणी पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचं. तर असं मी ते 2-3 वेळेस मस्त स्वच्छ असं लोणी धुवून घेतलं. मला ही लोणी करायची प्रोसेस आहे ना, ही मला खूप आवडते. म्हणजे मला नेहमी ना असं तूप बनवायचं असलं का मग जरासं हे काम मी जरा इंटरेस्टने घेते. तर मग असं लोणी मी धुवून घेतलं स्वच्छ. त्याच्यानंतर म्हणलं आता कामं आवरले होते आणि मला व्हिडिओ एडिट करायचा होता. त्याच्यामुळं म्हणलं आता तूप मी ठेवून देते कमी गॅसवर. मग असं कमी गॅसवर तूप ठेवून दिलं.
कपडे वाळले होते. म्हटलं चला आता सरशी लगेच मग त्यांच्या घड्या घालून घेऊ, नाहीतर मग खूप पसारा होऊन जातो घरामध्ये. असं म्हणजे जे कामं जेव्हाचे तेव्हा नाही केले ना तर मग खूप पसारा होऊन जातो. आणि मुलं एकतर त्याच्यामध्ये खूप पसारा पांगवत असतात. त्यांच्या खेळण्या हे काढणार ते काढणार, त्यांच्या खेळण्या सगळ्या पांगवून ठेवतात घरभर. ते झोपलेले असले का मग तेवढ्या वेळेस फक्त थोडीशी शांतता असते घरामध्ये, नाहीतर मग त्यांचं ना काही चालूच असतं. तर जसे की ते आत्ता झोपलेले होते, आणि झोपलेले होते म्हणून बघ माझी किती कामं झाले आज. जाळे काढून झाले, खिडक्या पुसून झाल्या, वाळलेले कपडे आणले, त्यांच्या घड्या करून घेतल्या. तर त्याच्यानंतर तूप बनवून म्हणजे तूप तयार करण्यासाठी लोणी वगैरे बनवून झालं, ते मी गॅसवर ठेवून दिलं. त्याच्यानंतर कपडे जिथल्या तिथं ठेवून दिले. मुलं झोपलेली असले ना मग तेवढ्या वेळात भरपूर कामं होतात, पण मग आराम करायला काही मिळत नाही. तर लोणीची प्रोसेस इथपर्यंत आली होती. जवळपास तूप हे बनतच आलं होतं. तर मी म्हणलं आता व्हिडिओ एडिट करायला पण मी बसले होते. म्हणलं आता गॅस बंद करून देते, नंतर परत हे जळून जायचं. पण जे व्हायचं होतं शेवटी तेच झालं. मला वाटलं मी गॅस बंद केला. मी ना तूप ठेवलं होतं. मी आले बघितलं तूप बऱ्यापैकी झालेलं होतं. तर मी म्हटलं मला वाटलं मी गॅस बंद करून दिला, तूप ऑलरेडी होतंच आलं होतं. तर येऊन बघते तर काय, नंतर 10 मिनटांनी मी इकडं आले फक्त 10 मिनटामध्ये. तर एवढं तूप सगळं हे जळून गेलं, एवढं सगळं काळं शार झालं हे. आता हे तूप पण एवढं सगळं जवळपास हे पावशेरच्या वरती किंवा अर्धा किलोच्या जवळपास तूप असेल. हे सगळं जळून गेलं, त्यामुळं असं माझा पूर्ण मूड खराब होऊन गेला. नाहीतर आज मस्त छान मूड होता माझा. पण आता ठीक आहे, आता त्याला काय करता येणार आहे. झालं आता ते माझ्याकडून आज. ते वाईट तर वाटत होतं, पण ठीक आहे आता इट्स ओके. तर असं काय झालं होतं, तूप पूर्ण काळं शार. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.